नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. नव्या वर्षाची सुरुवात झालीये आणि अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लोकसभेसाठीच्या रणधुमाळीनं वेग धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर भारतातील लोकप्रियता दक्षिण भारतातही मिळावी यासाठी मिशन साऊथ इंडिया सुरू केलं. त्यात खुद्द मोदींनी तामिळनाडू दौरा सुरू केला. अमित शहांनी तेलंगणाचा दौरा केला. यातून पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी दिल्लीपासून बूथ लेवल पर्यंत भाजपकडून जोरदार निवडणूक कार्यक्रम राबवले जात आहेत, तर काँग्रेसकडूनही इंडिया आघाडीतले छोटे मोठे तडे भरण्याचं काम सुरू झालंय. त्यात संयोजक पदावरून नितीश कुमारांची मनधरणी असो की जागा वाटपावरून केजरीवालांसोबतचं सेटिंग असो, अशा गोष्टीसाठी काँग्रेसनं एक पाऊल मागे घेत तयारी सुरू केली आहे. देशात इतक्या हालचाली सुरू झाल्यात तर राज्यातही काही कमी नाहीये. शिर्डीत शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या मेळाव्याची सुरुवात झाली आहे. त्यात पदाधिकाऱ्यांना लोकसभेसाठीचा निवडणूक कार्यक्रम दिला जाईल. शिवाय त्यांच्या बाजूने लोकसभा लढतीचे मुद्देही स्पष्ट होतील. महाविकास आघाडीत हालचाली सुरू असतानाच महायुतीनं निवडणूक कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि लोकसभेचं रणशिंग फुंकलं. आज सकाळी त्याच निवडणुकांच्या अनुषंगानं महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. सुरुवातीला तिन्ही नेत्यांचं निवडणुकांविषयीचं निवेदन झालं. मात्र महायुतीसाठीची खरी घोषणा केली ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी. कोणती आहे ती घोषणा पाहूयात. मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल. महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51%ची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत. तर 45+ म्हटलं आहे आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे. आम्ही सरळ सरळ 45+ जिंकतो आहे. और आने वाले विधानसभा में भी, मैं विधानसभा की भी बात कर रहा हूं, विधानसभा में भी 225+ महायुति क्रॉस करेगी. हमारे तीनों नेता जिस प्रकार से सरकार चला रहे हैं, एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित दादा, ये महाराष्ट्र के आखिरी आदमी का विकास करके आने वाले विधानसभा चुनाव में भी ये महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में आएगी. लोकसभेसाठी आधी भाजपचं मिशन 45+ होतं. नंतर ते शिवसेना भाजपचं मिशन 45+ झालं आणि आता महायुतीचं मिशन 45+ झालंय. अर्थात तिन्ही वेळा जेव्हा जेव्हा मिशन 45+ ची घोषणा झाली तेव्हा तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिक्चरमध्ये होतेच. आणि त्यांच्या याच दाव्यावर आहे आपला पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया. महायुतीला लोकसभेत 45+, विधानसभेत 225+ जागा जिंकेल. बावनकुळेंचा विश्वास प्रत्यक्षात उतरेल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. बावनकुळेंचा हाच दावा पूर्ण करण्यासाठी महायुतीनं मोठा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. जानेवारीत अगदी आजपासून राज्यभरात बावनकुळेंनी जनसंवाद सुरू केलाय. तर 14 जानेवारीपासून तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे राज्यभरात मेळावेही सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिना उजाडताच वेगवेगळे कार्यक्रम घेणारे हे 3 पक्ष महायुतीच्या एकत्रित सभाही घेणार आहेत. ही माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. आजची लोकसभेच्या निमित्तानं सर्वात इंटरेस्टिंग बातमी आहे अमरावतीहून.
सध्याच्या खासदार आहेत नवनीत राणा, तशा स्वतंत्र आपले आमदार पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान बॅनर खाली त्या लढलेल्या. राष्ट्रवादीच्या समर्थनानं जिंकूनही आल्या, पण नंतर मात्र भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारले. त्याच अमरावतीत बच्चू कडूंनी प्रहार संघटनाही आहे आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूरही आहेत. या तिघांच्यातून विस्तवही जात नाही. पण आज बच्चू कडू यांनी मात्र एक अनपेक्षित ऑफर केली. ऑफर होती नवनीत राणांना, पण नाराजी होती महायुतीच्या नेत्यांवर. बच्चू कडू हे स्वतः महायुतीचे सदस्य आहेत, पण नक्की काय ऑफर त्यांनी नवनीत राणांना दिली आणि का आहे ते नाराज महायुतीवर, ते पाहूया. जे सिटिंग खासदार त्या आहेत आता सध्या, तर मग त्यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित आहे, तर मग त्यांना तुम्ही तुमच्या पक्षाकडे येण्याची ऑफर द्याल की त्यांच्या पक्षासोबत युती करण्याची इच्छा आहे की प्रहारचा स्वतंत्र उमेदवार तिथे लढवणार आहात? आमचं तर पहिले प्राथमिकता प्रहारचा स्वतंत्र उमेदवार लढण्याचीच आहे आणि नाहीच होत असेल तर त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. काय मार्ग वाटते आपल्याला? प्रहारकडून लढावं. नवनीत राणा यांनी प्रहारकडून लढावं. काय हरकत आहे? मला वाटते मार्ग काढायचा असेल तर त्याच्यातून असा मार्ग निघू शकतो. तुम्ही काही ऑफर दिली आहे, बोलणीची काही सुरुवात झाली आहे की अगदी एबीपी माझाच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्ही हे बोलता? नाही, आमची काही बोलणी झाली नाही. या एबीपी माझाच्या माध्यमातूनच बोलतोय. आता सर्वांना कुतूहल होते की या ऑफर बद्दल नवनीत राणा नक्की काय म्हणतात. पण नवनीत राणांनी मात्र चिडी चूप ठेवली आणि आमदारपती रवी राणांनी भूमिका मांडली. पाहूयात. मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या सीटा, आपापलं पद सामावून ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलं राजकारण न करता चांगल्या स्वच्छ मनाने प्रत्येकाने महायुती धर्म पाळला पाहिजे. बच्चू कडू हे नेहमी शब्द बदलत राहतात. कुठे ना कुठे त्यांना त्यांच्या शब्दावर त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे. बच्चू कडूंनी आपली बाजू स्पष्ट केली पाहिजे की ते महायुतीसोबत आहे किंवा नाही आहे, एकनाथजी शिंदेसोबत आहे किंवा नाही आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आहे की नाही आहे, अजितदादांसोबत आहे की नाही आहे. तर मला असं वाटते अशा प्रकारचं तळ्यामळ्यातली भूमिका घेऊन चालल्यापेक्षा जर एवढा दम आहे तर खऱ्या अर्थानं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. बच्चू कडूंसारख्या अपक्ष उमेदवारांना बरोबर नेण्याचे आवाहन भाजपसारख्या पक्षांवर आहे. त्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं, महामंडळे समित्यांवर नेमणुका न झाल्याने ही राजी नाराजी आहेच. हा सगळा डोलारा सांभाळायचा आहे. तो कसा ते समजून घेऊया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून. आणि खरं तर ते आपल्या गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत. आपण त्यांनाच विचारूया. बावनकुळेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. एकंदरीत आज आपण 3 पक्षांनी मिळून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, मात्र त्यातूनच राजी नाराजी झालेली दिसते. कसं मॅनेज करणार? मी सर्वप्रथम आपल्या पुढाकाराने एबीपी माझाने 100 हवर्सचे आणि चर्चा जनहिताची या कार्यक्रमाचा एपिसोड आपण 101 करताय. आत्तापर्यंत जे एपिसोड झाले त्याबद्दल मी आपल्याला 100 एपिसोड केल्याबद्दल सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आभार. आणि आता जो आपण मला प्रश्न विचारला आहे, जो प्रश्न विचारला आहे की आम्ही 100% महायुतीचे 11 पक्ष, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि 11 पक्ष एकंदरीत शांतपणे जिंकण्याकरता जागा वाटप करणार आहोत. आमचे 3ही नेते महाराष्ट्रातले आणि 11 पक्षाचे नेते बसून आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड बसून ज्या ज्या सीट ज्याला मिळतील त्या सीटवर 100% आम्ही विजयी होऊ याकरताची तयारी आम्ही केली आहे.
51%ची विजय कसा होईल ही तयारी केली आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 45 जागाच आम्ही जिंकू. मी 45+ म्हणतो आहे. या 3 जागा आम्ही आता सध्या आमच्याकडे थोड्या बॅटलफील्डवर आहेत, त्यासुद्धा मोदीजींच्या वादळामध्ये त्यासुद्धा जिंकू शकू अशी तयारी आम्ही करतो आहे. आणि मला असं वाटतं की आमचे घटक पक्ष जे आहे ते घटक पक्ष समजदार आहेत. एका लेवलपर्यंत आपापले सीट शेअरिंग ते मागतील, पण एकदा जो निर्णय झाला शेवटी आम्ही सर्व घटक पक्षाचे लोक एका भूमिकेवर ठाम आहे की मोदीजींच्या नेतृत्वातला 21व्या शतकातला अमृत काळातला भारत हा जगातला सर्वोत्तम भारत असावा. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आत्मनिर्भर भारताचा संकल्प झाला आहे. त्या संकल्पाला साथ देण्याकरता महायुतीमध्ये कुणीही कमी जास्त करणार नाही. नक्कीच तुम्ही असं म्हणत आहात, मात्र अगदी आजच तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी बच्चू कडू यांनी अमरावतीत जे काही एबीपी माझाशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं, खरं तर त्यांचा एकही खासदार नाही अमरावतीत नव्हता, मात्र आता त्यांनी तिथं खासदारकीसाठी म्हणून त्यांनी दावा ठोकलाय. नाही, बच्चू कडू आमचे मित्र आहेत. आम्ही त्यांना 100% आम्ही विश्वासात घेऊ आणि विश्वासात घेऊन त्यांना विश्वासही देऊ, तेही विश्वास करतील आणि 100% ते आमच्या महायुतीच्याच भूमिकेमध्ये राहतील. मोदीजींच्या नेतृत्वावरच त्यांचा विश्वास आहे. काही थोडं जरी महायुतीमध्ये शेवटी 3 पक्ष चालवताना 11 पक्ष चालवताना थोडा कमी जास्तपणा होत असतो, पण बच्चू कडू हे कुठल्याही निर्णयाच्या विरुद्ध जाणार नाही याची शाश्वती मला आहे. नक्कीच. पण बावनकुळेजी, असा एक प्रश्न समोर येतोय की नवनीत कौर राणा या आत्ताच्या खरं तर अमरावतीच्या खासदार आहेत. तुम्हीच एकदा ह्या आधी त्या भाजपकडनं उभ्या राहतील अशा पद्धतीची ऑफर तुम्ही दिली होती. आज आता जर प्रहारला उमेदवार नाही मिळाला तर नवनीत कौर राणा यांनी बच्चू कडूंच्या प्रहारकडनं उभं राहावं असं एक मागणी आहे. गेल्या खेपेला राष्ट्रवादींनी त्यांना समर्थन दिलं होतं. खरं तर रवी राणा यांचा स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष आहे आणि ते जेव्हापासून निवडून आलं तेव्हापासून भाजपचं त्यांनी नेतृत्व स्वीकारलंय असं दिसतं आहे एकंदरीत. त्यामुळे नक्की नवनीत कौर राणा यांचं स्टेटस काय असणार आहे या निवडणुकीत? जसं शरद पवार साहेबांना सोडताना अजितदादा पवारांनी जी भूमिका व्यक्त केली की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणूनच मी मोदीजींना समर्थन करण्याकरता सरकारमध्ये आलो आहे, त्याच पद्धतीने नवनीत राणाजी आणि रवी राणांनी एक नाही 50 वेळा मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता मी महायुतीमध्ये आम्ही आहोत आणि स्पष्टपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास करून महायुतीच्या नेत्याच्यावर विश्वास करून त्यांनी आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे. आणि मला विश्वास आहे की नवनीत राणाजी असतील, रवी राणाजी असतील, बच्चू कडूजी असतील, हे सर्वांचा विश्वास मोदीजींच्या नेतृत्वावर आहे, देवेंद्रजीच्या नेतृत्वावर आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की काही उलटसुलट होणार नाही. 100% अमरावती आम्ही 51% मतं घेऊन नवनीत राणा जिंकतील यामध्ये कुठलंही दुमत नाही. खरं तर नवनीत राणा जिंकतील ह्यापेक्षा आमचा प्रश्न म्हणजे तुम्ही खूपच छान पॉलिटिकल बॅटिंग केली या उत्तरावर असं मी म्हणेन, कारण तुम्ही आमचं प्रश्नाचं उत्तर न देता बाकी सर्व सांगितलं. त्या कोणाकडनं उभं राहतील हा खरं तर माझा प्रश्न होता. असो, 45+ म्हणजे नक्की कोणाला किती जागा मिळणार आहेत? नाही, हा तर निर्णय घेण्याचा अधिकार ना मला आहे ना स्थानिक लेवलला कुणाला आहे. आमचे तिघही नेते, महायुतीचे नेते आमच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात जेव्हा बसतील आणि ज्या सीट शेअरिंग होतील त्या सीट शेअरिंगवर आम्ही ठाम राहणार आहोत. एकाच सीट आमची कमी जास्त झाली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये जिंकण्याकरता आम्ही लढतो आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं असं संकट निर्माण करणार नाही, कुठल्याही अशा प्रकारचा महायुतीमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही ज्यामुळं मोदीजींच्या नेतृत्वातल्या नवभारताच्या निर्माणाला काहीतरी गालबोट लागेल. आणि म्हणून
जे सीट जो जिंकेल त्या सीटवर आम्ही आमचा पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल आणि जो एकदा निर्णय झाला की भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद आम्ही आमच्या महायुतीच्या उमेदवाराला देणार आहे. आमची पूर्ण टीम तयार झालेली आहे. प्रत्येक लोकसभेमध्ये 600 सुपर वॉरियर 3.5 लाख घरी प्रवास करता आहेत आणि 3,60,000 घरी जाऊन मोदीजींच्या 10 वर्षाच्या संपूर्ण कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर आम्ही मांडतो आहोत. जनतेच्या मताचं घेतलेलं कर्ज आम्ही कसं त्या ठिकाणी काम करून जनतेला त्या ठिकाणी जनतेसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला विश्वास आहे की मी या 45 लोकसभा प्रवासामध्ये 47,400 लोकांना भेटलो. 16 लोक सोडले तर सर्वांनी 2024 मध्ये मोदीजीच प्रधानमंत्री होतील, मोदीजींनाच आम्ही मत देऊ अशी भूमिका व्यक्त केली आहे. नक्कीच बावनकुळेजी, आपण म्हणता आहात ते बरोबर आहे की पुढं कधीतरी जागा वाटप कसं काय होणार, किती होणार हे ठरेल, पण काहीतरी फॉर्म्युला तरी ठरला असेल एवढे पक्ष, घटक पक्ष असताना. तर तो फॉर्म्युला ठरलाय का की कुठल्या तत्वावर जागा वाटप होणार? मला वाटतं आजच्या डेटपर्यंत 0 ओव्हरच्या या शोपर्यंत कुठल्याही जागेचं सीट शेअरिंग ठरली नाही. कुणाला किती जागा मिळतील हे काही ठरलं नाही. शेवटी पार्लमेंटरी बोर्ड बसेल, हे सर्व नेते बसतील तेव्हा त्याचा निर्णय होईल. मी अधिकृतपणे सांगतो आपल्याला आज काही ठरलं नाही. आपण 45+ हे सातत्यानं म्हणत आलात आहात. आम्ही त्या 45 जागा कुठल्या हे आपल्याला विचारत नाही. कुतूहल हे आहे की ज्या 3 जागा तुम्ही सांगत नाहीये 48 पैकी, त्या 3 कुठल्या जागा आहेत? त्या सुद्धा मोदीजींच्या वादळामध्ये आपल्याला 48 झालेल्या दिसतील. आज खरं तर त्या 3 जागावर आम्ही अजून मोठी तयारी करतो आहे आणि मी तुम्हाला आज त्या जागा सांगण्यापेक्षा निश्चितपणे तुम्हाला त्याचं नक्की तुमच्या 0 ओव्हरमध्ये याबाबतचा उल्लेख होईलच. मी तुम्हाला नक्की 0 ओव्हरमध्ये सांगेल त्या 3 जागा कुठल्या आहे आणि त्या 3 जागा कशा आम्ही जिंकल्या आणि 48 पैकी 48 कशा केल्या हे सुद्धा 0 ओव्हरला मी खुलासा करेन. नक्कीच. खरं तर आज तुम्ही एक मेगा प्लॅन जनतेसमोर मांडला की तुम्ही तिन्ही पक्ष जे आहात त्या कुठल्या पद्धतीनं पुढच्या काळात लोकसभेच्या प्रचाराला लागणार आहात. तर हा जो काही इतर आणि महत्त्वाचा निर्णय, मग जागा वाटप असो, फॉर्म्युला असो, हा निर्णय कधीपर्यंत अपेक्षित आहे? मला वाटतं साधारणतः जानेवारीच्या शेवटीपर्यंत मला वाटतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड हा पूर्ण प्रॅक्टिस पूर्ण करेल. कुणाला कुठली जागा जाईल, काय जाईल, मला वाटतं जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत याबद्दलचे निर्णय होतील असं मला वाटतं आहे. बावनकुळेजी, आज उद्धव ठाकरे हे अंगणवाडी सेविकांच्या भेटीला गेले होते आझाद मैदानावर. तिथं त्यांनी असं म्हटलं की खोके सरकारकडे आमदार विकत घ्यायला पैसे आहेत, पण अंगणवाडी सेविकांसाठी पैसे नाहीत. असं आहे, उद्धवजी आता ज्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा अंगणवाडी सेविकाचे आंदोलन झाले, 20 आंदोलन झाले अंगणवाडी सेविकांचे उद्धव ठाकरेंच्या काळात. कोरोनाच्या काळातही अंगणवाडी सेविकांनी एवढी कामं केली, त्या काळातही अंगणवाडी सेविकांनी मागण्या केल्या. या सरकारने किमान काहीतरी मानधन त्यांचं वाढवलं आणि आतापर्यंत अंगणवाडी सेविकेला जो न्याय मिळाला तो जर बघितला तो कधी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मिळाला, मोदींच्या काळात मिळाला. कधीही महाविकास आघाडीने अंगणवाडी सेविकाच्या कुठल्याही मागणीला पूर्ण केलं नाही. पण आता उद्धव ठाकरे जात आहे आणि त्या ठिकाणी आता ते तुम्ही बघा, कोणी आता खोके सरकार वगैरे काही नाही. लोकांना आता समजलं आहे की अत्यंत वाईट सरकारकडनं चांगल्या सरकारकडे महाराष्ट्र आला आहे. अत्यंत चांगल्या लोकांच्या हातात महाराष्ट्र आला आहे. फेसबुक लाईव्हवरून सरकार आता जनतेमध्ये जात आहे आणि त्यामुळं लोकांना हे माहिती आहे की संपूर्ण 2.5 वर्षात 2 वेळा मंत्रालयात आणि विधानभवनात गेलेला मुख्यमंत्री बरा, की एकनाथ शिंदेसारखा रात्रंदिवस 18 तास काम करणारा मुख्यमंत्री बरा.
देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता या महाराष्ट्राला सरकारमध्ये आहे. अजित पवारासारखा धडाकेबाज निर्णय करणारा नेता सरकारमध्ये आहे. त्यामुळं मला असं वाटतं आता हे किती बरडले तरी काही उपयोग नाही. जेव्हा यांच्याकडे सरकार होतं यांनी शून्य कामगिरी केली हे जनतेला माहीत आहे. राहिला अंगणवाडी सेविकेचा प्रश्न, 100% आमचं सरकार अंगणवाडी सेविकेचा प्रश्न सोडवेल असा मला विश्वास आहे. खरं तर आम्ही मोदी वेव्ह जी होती ती सर्वांनी पाहिलेली आहे आणि त्यामध्ये भाजपाला मिळालेलं प्रचंड यश सुद्धा वेगवेगळ्या राज्यातलं सगळ्यांनी पाहिलंय. असं जरी असलं तरी 45+ हे मात्र टार्गेट खूप मोठं आहे. हा विश्वास तुम्ही कशाच्या भरोशावर व्यक्त करत आहात? महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब मध्यमवर्गीय जनतेला 6.5 कोटी जनतेला, महाराष्ट्रातल्या 12 कोटीपैकी 6.5 कोटी जनतेला गरीब कल्याणाच्या आणि व्यक्तिगत लाभाच्या योजना मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने दिल्या आहे. 6.5 कोटी लोकांना. माझ्याकडे यादी आहे. 6.5 कोटी लाभार्थी झाले आहेत मोदीजींच्या सरकारच्या योजनांचे. राज्य सरकारच्या योजनांचे वेगळे लाभार्थी झाले आहेत. आणि जेव्हा व्यक्तिगत लाभ मिळतो, आज बघा 2029 पर्यंत मोदीजींनी पुन्हा फ्री रेशन दिला आहे. आणि त्यामुळं जेव्हा जनतेला सरकारचा फायदा होतो, आज बघा भाजी विकणारा, पाणीपुरी विकणारा, रस्त्यावर त्या ठिकाणी पाणठेल्यावर केळी विकणारा व्यक्ती मोदीजीला मत द्यायला तयार आहे. त्यामुळं हे असं वादळ आहे मोदीजींचं, ज्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याण आणि देश कल्याणाकरता संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं प्रत्येक मतदार, तुम्ही सुद्धा जेव्हा मशीनवर जाल तुम्ही कमळाचीच बटन दाबाल, मला विश्वास आहे. धन्यवाद चंद्रशेखर बावनकुळेजी. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि तुमच्या सर्व महत्वाकांक्षांना आमच्याकडनं शुभेच्छा. महायुतीच्या याच झंझावाती प्रचाराला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही प्लॅनिंग सुरू झालंय. आजपासून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये 2 दिवसीय निवासी शिबिर सुरू झालंय. ज्योतनिष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची अशी टॅगलाईन घेत मेळाव्याची सुरुवात झाली. यासाठी राज्यभरातील 1,500 पेक्षा जास्त पदाधिकारी जमलेत. पण चर्चा सभेपेक्षा रोहित पवारांच्या अनुपस्थितीची जास्त झाली. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील कलहामुळे रोहित पवार आले नसावेत अशी कुजबूज सुरू झाली. आणि या कुजबुजीवर स्वतः जयंत पाटील काय म्हणालेत ते पाहूया. रोहित पवार हे शिर्डीला पोहोचू शकले नाहीत. ते वेगळ्या कुठल्या तरी कार्यक्रमात व्यस्त होते आणि म्हणूनच कुजबूज सुरू झाली. एकंदरीत रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या कलहाबद्दल तशीच चर्चा होते. रोहित पवार यांच्या यात्रेमध्ये जयंत पाटील हे सामील झाले नाहीत. मात्र शिरूर अमोल कोल्हे यांच्या यात्रेत मात्र अगदी पहिल्या दिवशीच ते उपस्थित झाले आणि याची चर्चा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस झालं, दुसरीकडे अकोल्यात नया साल नया खासदार अशा उल्लेखाचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे बॅनर लागले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला. राज्यात महाविकास आघाडी आणि इंडियातल्या सहभागाचा तिढा सुटण्याआधीच वंचितनं अकोल्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. सलग 11व्यांदा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी डॉक्टर प्रकाश आंबेडकर सज्ज झालेत.
6 महिन्यांपूर्वीच त्यांनी अकोल्यातून लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. अकोल्याची जागा सध्या भाजपकडे आहे. विद्यमान खासदार संजय धोत्रे 2-2.5 वर्षांपासून एका दुर्धर आजारानं ग्रस्त आहेत. भाजपच्या दुसऱ्या गटात असणारे डॉक्टर रणजित पाटील हे गेल्या खेपेला विधान परिषद निवडणूक हारले आणि भाजप अजून तरी एक तगडा खासदारकीचा चेहरा आगामी निवडणुकीसाठी अकोल्यात उभा करू शकलेली नाही. हे नक्कीच प्रकाश आंबेडकर आणि महाआघाडीच्या पथ्यावर पडणारे आहे. अकोला मतदारसंघात स्वबळावर काँग्रेस किंवा वंचितला गेल्या 3 दशकात यश मिळवता आलेलं नाहीये. मवियामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र आहे. वंचित आघाडीनं ठाकरे गटासोबत युती केली असली तरी ते अद्याप मवियातील घटक पक्ष नाही. अशातच अकोल्यावर काँग्रेसनंही दावा केल्याची चर्चा आहे. 1998 पासून सातत्यानं अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलाय. तर 1998 आणि 99च्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. त्यामुळे भाजप विरोधात लढताना वंचित आणि काँग्रेस पुढे पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान असेल. तर अकोल्यात आतापर्यंत झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा भाजपला झाल्याचा 2 दशकांचा इतिहास आहे. अकोल्यात नेमकं काय होईल इकडे आपलं लक्ष असेलच. पण सध्या जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी. आजचा आपला प्रश्न परत सांगते. महायुती लोकसभेत 45+ विधानसभेत 225+ जागा जिंकेल असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. तो प्रत्यक्षात उतरेल का? तुम्हाला काय वाटतं? यावरच्या प्रतिक्रिया आपण विचारल्या होत्या. सोशल मीडियावर मनोज जाधव एक्सवरून महाराष्ट्रात महायुती लोकसभेच्या सर्व 48 जागा आणि विधानसभेच्या 288 जागा जिंकणार आहे. एक्सवरून प्रकाश पाटील, महायुतीला आत्ताच्या जागा टिकवणे अवघड आहे. महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही हे त्यांना माहीत आहे, तरी मोठ्या घोषणा करतायत जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहील. एक्सवरूनच विनय चकणे, महायुती सरकारला जनतेचा पाठिंबा असाच कायम राहणार आहे. फेसबुकवरून माधव थेटे, भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन भ्रष्टाचार मुक्त भारत घडवू इच्छिणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. याच विषयावरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आधारित होता. त्यांनी म्हटलं होतं, विश्वास व्यक्त केला होता की महायुतीला लोकसभेत 45+ आणि विधानसभेत 225+ जागा मिळतील. यूट्यूबवर एकूण 18,000 मतं. 23% लोकांनी होय म्हटलंय, 77% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. इथे मात्र 56% लोकांनी होय म्हटलंय तर 44% नाही म्हटलंय. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %28 लोकांनी होय म्हटलंय तर 72% नाही म्हटलंय. एक्सवर 45% होय म्हटलंय तर 55% नाही म्हटलंय. पुढील 2-3 महिने राज्याचा देशाच्या राजकारणात बुद्धिबळाचा डाव मांडलेला असेल. आघाडी असो की महायुती, दोन्ही बाजूचे पक्ष आणि नेते आपल्या वाट्याला जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी प्रयत्न करतील. ते जमलं नाहीच तर जागा सोडण्याच्या बदल्यात काही ना काही आश्वासन पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असतोच. बऱ्याचदा असे काही गट असतात, घटक असतात, नेते असतात जे स्वतः जिंकून येऊ शकत नाहीत
पण जिंकून येऊ शकतो त्याचं गणित बिघडेल एवढी ताकद त्यांच्याकडे असते. अशा असंतुष्टांना शांत ठेवणे किंवा सोबत ठेवण्याची जबाबदारीही पार पाडावी लागते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ती भूमिका वंचितनं पार पाडली. वंचितमुळे आघाडीचा थेट तोटा झाला आणि मतविभाजनाचा फायदा भाजप सेना युतीला झाला. त्यावेळच्या औरंगाबादमध्ये ती भूमिका अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी पार पाडली. त्यांच्यामुळे गड मानल्या जाणाऱ्या सीटवर 20 वर्षांनंतर शिवसेनेला पराभव पाहावा लागला आणि तिथे MIMला खासदारकीची लॉटरी लागली. यावेळी अशा जागांचं प्रमाण वाढलं तर आश्चर्य वाटायला नको, कारण जागा 48च आहेत, पण पक्षांची इच्छुकांची संख्या मात्र वाढली आहे. त्याचीच एक झलक बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांच्या वाकयुद्धातून आपल्याला पाहायला मिळाली. बातमी मुंबईच्या आझाद मैदानातून. आज मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या 8 संघटनांचा मोर्चा धडकला. खरं तर डिसेंबरमध्येच राज्यातल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र त्याकडे सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून की काय, राज्यातल्या 8 संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी आजपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं. फक्त मुंबईतच नाही तर राज्यभरात याच संपाचा फटका बसतोय. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संपामुळे राज्यात हजारो बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. राज्यात आज घडीला अंगणवाड्या बंद असल्यानं 6 वर्षापर्यंतची तब्बल 3 लाख बालकं सकस पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. इतकंच नाही तर गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी उपक्रमांवरही मोठा परिणाम झाला आहे. आज घडीला राज्यात 93,348 अंगणवाडी सेविका, 88,553 अंगणवाडी मदतनीस आणि 11,341 मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. इकडे आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं महिला आणि बालकल्याण विभागानं पत्रक काढलंय. राज्यातल्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्रासह देशाचं ग्रामीण आरोग्य, लहान मुलांसह नवमातांचं आरोग्य खास करून सेविकांवर अवलंबून असतं. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून आज मंत्री दीपक केसरकरांनीही आझाद मैदानावर ते पोहोचले. त्यांनी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. इतकंच नाही तर आंदोलकांना उद्याच्या बैठकीचं आश्वासनही दिलं. मात्र केसरकरांआधीच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आंदोलनात सामील झाले. दुपारी 3च्या सुमारास ठाकरेंनी मंच गाठला, अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला आणि शिंदे सरकारवर मोठा आरोप केला. तो आरोप आधी पाहूयात. घडवणारी जी खरी शक्ती आहे, ही ताकद ही तुम्ही आहात आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. यांच्याकडे जाहिरातीवरती उधळायला पैसे आहेत. या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना. खोके सरकार. सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला, मानधन द्यायला पैसे नाहीत. हे सरकार तुमचं आहे. मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही. करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना, नाव माझं झालं, पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे, कारण तुम्ही घरोघरी जात होता. याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणाला, मी विसरून पण गेलो होतो की न थांबता तुमचं मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे. हा आपल्या वर्षातही मंत्रिमंडळातला एक निर्णय होता. आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमची जे काय प्रश्न आहेत, ग्रॅच्युटी असेल, आता तुम्ही विचारलं
की वृद्धापकाळी खायचं काय, जगायचं कसं. अरे जिथे लहान मुलांचा श्री गणेशात पहिल्या गिरवणारे तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते. मग कोणाचं सरकार आहे, कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय, हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही, आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे. आज संध्याकाळी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर शिष्टमंडळाची भेट होणार आहे. आपल्याला माहिती आहे की गेली 5 ते 7 वर्ष हा पगार वाढलेला नव्हता. गेल्या मार्च महिन्यातच म्हणजे या एप्रिलपासून 20% वाढ ही अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर काही मागण्या होत्या. आता इथं आल्यानंतर मला असं कळलं की त्यांना वन टाईम जी पेन्शन दिली जाते ती गेली 4-5 वर्षात मिळालेली नाही. तो सुद्धा प्रश्न मार्गी लागेल आणि मुख्यमंत्री महोदयांची ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला निश्चितपणे याच्यावर मार्ग निघेल. उद्धव ठाकरेंच्या याच आरोपांवर होता आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, खोके सरकारकडे आमदार खरेदीसाठी पैसे मात्र अंगणवाडी सेविकांसाठी नाही. उद्धव ठाकरे यांचा दावा पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. ठाकरेंच्या आरोपांवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहायच्या आहेतच, मात्र त्याआधी मीडिया सेंटरवर पाहूयात आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करावं. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये मानधन देण्यात यावे. अंगणवाडी सेविकांना मदत करणाऱ्या मदतनीसांना 20,000 रुपये मानधन द्या. मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीनं वाढते, म्हणून दर 6 महिन्यांनी मानधनात वाढ करावी. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करावा. मनपा हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यासाठी 5,000 ते 8,000 भाडे मंजूर करावे. आहाराचा दर 8 रुपयांऐवजी सर्वसाधारण बालकांसाठी 16 तर अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा. याच मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतची बैठक सुरू झाली आहे. संध्याकाळी वर्षा बंगल्यावर ही सुरू झाली आहे, त्यामुळे याच बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आज जेव्हा आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, अंगणवाडी कर्मचारी संघटना, आयटक, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ, महाराष्ट्र राज्य सेविका आणि मदतनीस कर्मचारी महासंघ आणि कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनसह कृती समितीच्याही सदस्यांचा सहभाग होता. यातल्या काही संघटनांच्या सदस्यांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या इतरही मागण्या जाणून घेतल्या. जवळजवळ हा शेवटचा संप आहे. साधारण फेब्रुवारीमध्ये सुद्धा पहिला एक संप झालेला होता. कृती समितीने हा जाहीर केलेला संप आहे आणि 2000 आता शेवटच्या एंडला सुद्धा हा संप आहे. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आलो. किती आहे मानधन, काय मागण्यात? मानधन 10,500. आम्हाला मानधन नको, वेतन हवे ही मुख्य मागणी आहे. शिवाय पेन्शन लागू झाली पाहिजे, ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे ही मुख्य मागणी. 3 मागण्या घेऊन आम्ही इथं पुऱ्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 1.5 लाख सेविका व मदतनीस आम्ही आझाद मैदानावर 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त इथं आज आम्ही आलेलो आहे आणि आम्ही मागण्या पूर्ण झाल्यावर घरी जाणार नाही. प्रश्न असा आहे की सरकार म्हणते तेवढा पैसाच नाही आहे, मग काय करणार? शासनाला आमच्याकडे द्यायला पैसा नाही काय? आमदारांच्या पगाराला पैसा आहे काय? आमदारांचा पगार 60-70 हजार रुपये त्यांना द्यायला पैसा आहे का? त्यांना पेन्शन द्यायला पैसा आहे का? 5 वर्षातून ते एकदा निवडून आले तर त्यांना कायमस्वरूपी पेन्शन. आणि माझी 34 वर्ष सेवा झाली, मी आता रिटायर होणार, पण मला पेन्शन पाहिजे का नको? आम्ही बुलढाणा जिल्हा पिंपळगावंडा अंगणवाडी सेविका आहे. मी कुमारी सिंधू परसराम लहाने. मला मानधन 10,500 रुपये आहे. माझी बी सर्व्हिस बालवाडीपासून सर्व्हिस केली मी, पण बालवाडीवर मी 300 रुपयापर्यंत पासून काम केलं, तर आतापर्यंत वाढून फक्त 10,500 रुपये वाढले. मुख्यमंत्र्याला 2 मंत्री ठेवल्या जातात, उपमंत्री ठेवल्या जातात आणि आमच्या अंगणवाडी सेविकेचं मानधन नाही वाढवलं जात का?
एका दोन मुख्यमंत्र्यांचं कामच नाही. एक मुख्यमंत्री असतं तर बस झालं. एका उपमुख्यमंत्रीमध्ये किती आम्ही अंगणवाडी सेविका बसतो. तर तुम्ही कुठनं आलात ताई? मालेगाववरनं. मालेगाव कोणतं वाला मालेगाव? मालेगाव नाशिक नाशिक वाला. मालेगाव. काय कशा आलात? आम्ही ट्रेनने आलोय. सर आमची एकच मागणी आहे, ती सरकारने मान्य करावी. आम्हाला वेतन हवे. त्याच्यानंतर आज आमच्यावर काय बिततंय ते आम्हाला माहिती आहे. साहेब, कोणी करोना कालावधीमध्ये कोणीही करोनाच्या पेशंटला हात लावत नव्हते. आम्ही घरोघर जाऊन लोकांच्या शिव्या खायचो, मार खायचो. त्या क्षणीत लोक आम्हाला बाहेर काढायचे, तरी आम्ही त्या लोकांना म्हणायचो की आमचं ऐका, आम्ही तुम्हाला तुमच्या सुखासाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही त्यांना हात बोट लावून उठून आणि दवाखान्यात घेऊन जायचो. सरकारने तेवढी आमची कदर केली पाहिजे. आमच्या पण लहान मुलं आहेत. आमच्या घरात मी परितत्ता आहे, मला नवरा नाहीये. आज पुढे चालून माझं कोणी पालन पोषण करायचं? आणि मेहरबानी करून सरकारला आमची विनंती आहे की आम्ही एवढ्या गावगाववरनं लहान लहान लेकरं सोडून आलेलो आहोत. सरकारने आमची मान्यता पूर्ण करावी, एवढी त्यांच्यावर खूप खूप मेहरबानी होईल. तुम्ही कुठनं आलात? ठाण्यावरून आलात. काय एकूण मागण्या तुम्हाला वाटतात आहे की त्या पूर्ण झाल्या पाहिजे? मागण्या पूर्ण व्हायलाच पाहिजे. ते काही त्यांच्या खिशातून देत नाहीयेत. JRI वरून न्यायालयातून मान्य केलेलं आहे. मग त्याच्यानुसार द्या. तुमचंही नको आणि आमचंही नको. आता उद्धव ठाकरे आले होते, त्यांचं देखील बोलणं झालेलं, तुमच्याशी त्यांनी संवाद साधला. कशा प्रकारे बघताय एकूण ते देखील त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते? त्यांनी काय आता आश्वासनच फक्त देत आहेत आम्हाला, पण कार्य स्वतःहून केलं पाहिजे ना. सत्तेत आले तर कार्य करायला हवं होतं, पण नाही झालं त्यांच्याकडून. काय सांगितलं, वरून सह्या नाही झालेल्या. सह्या झाल्या नाही तर ते कसे तरी परमिशन देणार ना, असं होतं. ते सह्याच नाही झाल्या, त्यांनी कारण म्हणजे टाळाटाळ केली. मानधन त्या आम्हाला बोललेले मानधनावरून तुम्हाला वेतन करणार, पण वेतन काही केलंच नाही त्यांनी. आज हमको मानधन नहीं वेतन चाहिए और हम लोगों को जो फरवरी में हमने मुख्यमंत्री हमारे शिंदे साहब ने, एकनाथ शिंदे साहब ने हमसे वादा किया था कि तुमको हम अक्टूबर में मोबाइल तुम्हारे हाथ में होगा. आज अक्टूबर गया, नवंबर गया, दिसंबर गया, जनवरी आ गई, अभी तक हमारे हाथ में मोबाइल नहीं है. आम्हाला शासकीय दर्जा द्यावा आणि मानधन नसून आम्हाला वेतन मिळावे. आणि जी दिवाळीची भाऊबीज म्हणून मिळते, तो भाऊबीज म्हणून नसून आम्हाला बोनस मिळावा, ही आमची इच्छा आहे. आता मोदी सरकारने जे हे केलं की प्रत्येक महिलेला 15,000 रुपये पगार मिळावा. मग आम्ही अंगणवाडीच्या महिला ज्या आहेत, आम्ही महिला नाही आहेत का? आमच्याकडे का लक्ष देत नाही? तिकडे वर्षा बंगल्यावर सुरू झालेल्या बैठकीकडे लक्ष लागलंय, तर दुसरीकडे याच संपात सहभागी झालेल्या 50 अंगणवाडी सेविकांना काल सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांचं शिंदेंसोबतच्या बैठकीकडे लक्ष लागलंय. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. खोके सरकारकडे आमदार खरेदीसाठी पैसे आहेत, मात्र अंगणवाडी सेविकांसाठी नाही. उद्धव ठाकरे यांचा दावा पटतो का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात बघूया. एक्सवरून दशरथ सोनवणे, 6 महिने संप करूनही ठाकरे सरकारनं एसटी कामगारांच्या हातात नारळ दिला, त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा दावा हास्यास्पद आहे. यूट्यूबवरून सोपान सपकाळ, आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिवशीच अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. सरकार प्रश्न सोडवत नसेल तर हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. फेसबुकवरून नितीन माळी, अंगणवाडी सेविका गेले 1 महिना आंदोलन करतायत, पण सरकार म्हणून त्यांच्याकडे कोणी बघत नाही. इंस्टाग्रामवरून रवी मोरे, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तुम्ही हाताळू शकले का? इंस्टाग्रामवरून अमोल काळे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची संख्या खूप मोठी आहे, याचा विचार करूनच काही लोक आंदोलनाचा फायदा उचलू इच्छित आहे. याच प्रतिक्रियानंतर वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. खोके सरकारकडे आमदार खरेदीसाठी पैसे, मात्र अंगणवाडी सेविकांसाठी नाही. उद्धव ठाकरे यांचा दावा पटतो का? यूट्यूबवर एकूण 9,000 मतं.
64% लोकांनी होय म्हटलंय, 36% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. चौऱ्याहत्तर 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. फेसबुकवर 68% लोकांनी होय म्हटलंय, 32% नाही. बावन्न 52% लोकांनी होय म्हटलंय, 48% नाही. काही प्रश्नांचा, काही समाज घटकांचा पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं असतं. आज कुठलेही आंदोलन झाले की सरकारचे विरोधक तिथे पोहोचून आंदोलनांना पाठिंबा देताना दिसतात. अनेकांच्या सत्ता आल्या आणि गेल्या, पण प्रश्न सुटले नाही. अंगणवाडी सेविकांचा मुद्दा अशाच प्रश्नांपैकी एक. अंगणवाडीमध्ये कार्यरत असणाऱ्या सेविका, मदतनीस अशी सर्वांची मिळून कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाखांच्या जवळपास आहे. एवढा मोठा घटक त्यांच्या हक्कासाठी गेली 3-4 दशकं संघर्ष करत आहे. खरं तर अंगणवाडी हे देशातील, राज्यातील गावखेड्यावर अत्यंत महत्त्वाची कामं करण्याचं केंद्र. या कर्मचाऱ्यांना अंगणवाडी केंद्रातील 6 महिन्यांपासून ते 6 वर्षांपर्यंत वयोगटातील लाभार्थ्यांना आहार देणे, बेसिक शिक्षण देणे, गरोदर आणि स्तनदा मातांना आहार वाटप करणे, आरोग्यविषयक बेसिक माहिती देणे आणि इतर अनेक दैनंदिन कामे करावी लागतात. शासनाच्या कोणत्याही योजना ग्रामीण भागात यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा असतो. कोरोनासारख्या महामारीत सुद्धा त्यांचं काम वाखडण्याजोगं होतं. आज ज्यांनी यांना पाठिंबा दिला त्यांनी सत्तेत असताना आणि सत्तेत आज असलेल्यांनी यांच्या मागण्यांकडे राजकारण म्हणून नाही तर खऱ्या आपलेपणानं बघावं ही आशा. बातमी देशात, महाराष्ट्रात राहून याच देशाच्या विरोधात जिहादी कट रचणाऱ्यांची. जिहादी आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच NIAनं 6 जणांना अटक केली होती. त्या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक गोप्यस्फोट करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय लागेबांधे आणि विदेशी आयसिस हँडलर्सचा सहभाग होता असे म्हटलंय. देशविघातक कारवाया करण्याचा मोठा कट उघड झाल्याचं NIAच्या तपासात समोर आलं आहे. हे सगळे आरोपी आपल्या भारतात मुस्लिम राज्य म्हणजे इस्लामिक स्टेट बनवण्याच्या प्रयत्नात होते असा आरोप NIAनं ठेवला आहे. अजून काय म्हटलंय चार्जशीटमध्ये ते सांगते. 2016 साली ईमेलच्या माध्यमातून बायत घेतली होती, म्हणजेच इस्लामिक स्टेट करण्यासाठी शपथ घेतल्याचं संभाषण NIAच्या हाती आलंय. बायतमध्ये अबू बकर अल बगदादी याला त्यांचा खलिफा म्हणून मान्य केलं होतं. खलिफा म्हणजे मुस्लिम खिलाफतचा प्रमुख. आयसिसचे ईमेल ID, सोशल मीडिया हँडल आणि टेलिग्राम ID आयसिसचं मुखपत्र व्हॉइस ऑफ हिंदमध्ये मे 2022 मध्ये प्रदर्शित झाल्याचा NIAनं दावा केला आहे. आयसिसच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा देखील वापर सुरू होता. या व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक प्रक्षोभक आणि देशविघातक कृतींना प्रोत्साहन देणारे संदेश ते फिरवायचे. त्याचे पुरावे NIAनं सादर केलेत. 2018 मध्ये आरोपी तबीश सिद्दीकी यांनी काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा इथं भेट दिली, तिथे रेकीही केली आणि तिथल्या परिस्थितीची माहिती आयसिसला दिल्याचं आरोपपत्रात म्हटलंय. सुरुवात कशी केली तर अरेबिक भाषा शिकवण्याच्या नावाखाली. आयसिसमध्ये भरती करण्याच्या उद्देशानं तबीशनं भायखळाच्या अहमद बिल्डिंग तसेच पुण्यातील कोंढवा इथं धार्मिक लेक्चर्स दिली होती. धार्मिक लेक्चरच्या नावाखाली हिंसक जिहाद तसेच खिलाफत पुन्हा सुरू करण्यासाठी उत्तेजन दिल्याचं NIAनं म्हटलंय. आयसिसला समर्थन दाखवण्यासाठी आरोपींना भारतात दहशतवादी कारवाया करायच्या होत्या आणि त्यासाठी ते 2021-22 मध्ये पडघा येथे नेहमी भेटीगाठी घेत होते. पडघ्यात 95% मुस्लिम समाज असून तो परिसर
अल शाम घोषित केला होता. आता तुम्ही विचाराल की अल शाम म्हणजे काय? तर अल शाम म्हणजेच मुक्त क्षेत्र किंवा सिरियातील इस्लामिक स्टेटचा भाग आणि भारताच्या महाराष्ट्राच्या पडघ्यात ते जाहीर केल्याचे कागदपत्रे NIAच्या हाती लागली होती. NIAनं महाराष्ट्र आयसिसच्या दहशतवादी मॉड्यूल आणि भारतातील आयसिसच्या दहशतवादी कटाच्या भोवती आपला फास आणखी घट्ट केला आहे. जागतिक दहशतवादी संघटनेसाठी भरती आणि निधी उभारण्यात गुंतलेल्या 6 जणांवर NIAनं आरोपपत्र दाखल केले आहे. देशात राहून देशाच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या अशा शत्रूंच्या मुसक्या वेळीच आवळल्या जातील अशी आशा करूयात आणि 0 आवरच्या भाग क्रमांक 101 मध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.